पुढची बातमी, नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा झालेली आहे। भाजपाने ही घोषणा केलेली आहे। कुणाकुणाला संधी मिळाली आहे पाहूयात। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे। आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे। काही संघटनात्मक फेरबदल केलेले आहेत। यामध्ये अनुभवी नेत्यांसोबतच नव्या चेहऱ्यांना सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे। नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि 16 राष्ट्रीय सचिव यांची नियुक्ती आहे। राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, तसंच राम माधव, बैजयंत पांडा, तीरथ सिंह रावत, सरदार मनप्रीत सिंह बादल, रेखा वर्मा आणि तारिक मनसूर यांच्यासह 13 नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी ही देण्यात आली आहे। त्यांच्यासोबतच विप्लव कुमार देव आणि सतीश पुनिया यांच्यासह अन्य नेत्यांचा राष्ट्रीय सरचिटणीसांच्या टीममध्ये समावेश केला गेलाय। BL संतोष यांच्याकडे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस पद हे कायम ठेवले गेले। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनात्मक आणि आर्थिक पातळीवर महत्त्वाची असलेली ही जबाबदारी गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। अतिशय चांगली टीम आहे। अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं कॉम्बिनेशन केलंय। अनेक युवा लोक देखील या टीममध्ये पाहायला मिळतात। महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। मला विश्वास आहे की ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम करेल, सरकारला संघटनेशी जोडण्याचं काम करेल। कशी आहे भाजपाची ही नवी टीम, त्यावर एक नजर टाकूयात। राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून वसुंधरा राजे सिंधिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री होत्या। तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नेते, त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राम माधव हे दिल्लीतील भाजपाचे मोठं नेते, त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर बैजयंत जय पांडा ओडिसामधील भाजपाचे नेते आहेत, त्यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। डी पुरंदरेश्वरी या आंध्र प्रदेशच्या भाजपाच्या नेत्या, त्यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। रेखा वर्मा उत्तर प्रदेशमधील भाजपाचं मोठं नाव, त्यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। वर्षाबेन दोशी गुजरातमधील भाजपाच्या या नेत्या आहेत, त्यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। डॉक्टर भारती पवार महाराष्ट्रातील नेत्या, माजी खासदार सुद्धा आहेत, त्यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सरदार मनप्रीत सिंह बादल पंजाबमधील नेते, त्यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे। लाल सिंह आर्य मध्य प्रदेशमधील भाजपाचे नेते, त्यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे। प्राध्यापक तारिक मनसूर उत्तर प्रदेशमधील भाजपाचं हे अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर डॉक्टर मधुचंद्र कर पश्चिम बंगालमधील या भाजपाच्या नेत्या आहेत, त्यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाचं काम करण्याची संधी देण्यात आली आहे। तर राष्ट्रीय महामंत्री कोण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। दिल्लीतील BL संतोष हे भाजपाचे नेते, त्यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे। महाराष्ट्रातील मोठं नाव विनोद तावडे, त्यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्री पद हे दिलं गेलंय। स्मृती इराणी उत्तर प्रदेशमधील नेत्या, माजी खासदार, त्यांनाही राष्ट्रीय महामंत्री पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे। तर राष्ट्रीय खजिनदार म्हणून पियुष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पेशाने ते CA होते आणि खासदार सुद्धा आहेत। तर याबाबत राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात। योग घातलेल्या पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतर 2029ची लोकसभा
या सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या नव्या टीमला संपूर्ण या निवडणुकांची तयारी करायची. माझ्या दृष्टीने या निवडणुकीचं या नव्या टीम मध्ये जी काय चेहरे आहेत, माझ्या दृष्टीने त्याचं महत्व असं आहे की त्याच्यामध्ये एकतर महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे, जे आवश्यक होतं. स्मृती इराणी यांची नव्यानं या सगळ्या टीम मध्ये निवड झाली आहे, त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आहे. महत्वाचं म्हणजे भारती पवार ज्या माजी खासदार आहेत महाराष्ट्रातनं, शिवप्रकाश मुंबईतून, विनोद तावडे त्यांच्याकडे आहे ती जबाबदारी आहे, पियुष गोयल यांच्याकडे पुन्हा 30 कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. एकूण काय तर महाराष्ट्राला या सगळ्या नव्या टीम मध्ये झुकतं माप आहे. या चेहऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले चेहरे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि त्यातही एकूण महिलांचं जे प्रमाण आहे ते या नव्या टीम मध्ये वाढताना दिसत आहे. महत्वाचा चेहरा भारती पवारच्या 2024च्या लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि स्मृती इराणी या गेले काही दिवस खरं तर त्या केंद्रीय मंत्री होत्या, पण त्यांच्या पराभवानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात आलं आणि बऱ्याच वर्षांच्या गॅप नंतर, गेल्या काही वर्षांच्या गॅप नंतर त्यांना पुन्हा आता पक्षाच्या संघटनेमध्ये स्थान देताना महत्वाची जबाबदारी देण्यात आली.